नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज मी नेमकं पैसे वाटल्याचा प्रकार काय आहे ते क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे। खरं पाहिलं तर मी साठेनगर भागामध्ये, जे भागामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, त्या भागामध्ये कसल्याच पद्धतीची सोयी नाहीत। नालीतून किडे निघत आहेत, लाईट नाही, रोड नाही, पाणी नाही। हे 20 वर्षापासून त्या भागामध्ये भाजपाचे नगरसेवक 2 राज्य चालवतात, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, पण त्या भागात कसल्याही सोयी सवलती नाहीत। म्हणून मी नियमित बातम्या करत असतो आणि पूर्ण शहरातल्या बातम्या करत असतो। पण प्रभाग क्रमांक 20मध्ये जास्तीत जास्त घाणीचं साम्राज्य असल्यामुळे तिथल्या बातम्या मी वारंवार करत होतो आणि अशाच बातम्या करण्यासाठी मी 30/11/2025 रोजी साठेनगर भागामध्ये बातमी करायला गेलो असता माझ्या गळ्यात पत्रकाराची बॅग नेहमीच असते आणि ती बॅग किमान 30-32 वर्ष माझ्या गळ्यात असते। पण त्या बॅगेमध्ये राजकारणाकडून आलेले, राजकीय उमेदवाराकडून आलेले पैसे प्रभाकर लोंढे वाटत आहेत असा संबंधित उमेदवाराच्या दलालांचा शेक होता। आणि ते संबंधित उमेदवाराचे जे दलाल आहेत ते कामगार ऑफिसच्या लुटलेल्या पैशावर माज करत आहेत आणि कामगार ऑफिसच्या लुटलेल्या पैशावर ते दलाल त्या उमेदवाराच्या घरी सतत पडून असतात आणि त्याच दलालांना पत्रकार प्रभाकर लोंढे पैसे वाटत आहेत अशा पद्धतीचा संशय आला आणि मग त्यांनी माझ्या बॅग हिसकाहिसकी केली। बॅग तपासण्याचा प्रयत्न केला, बॅग तपासली, बॅगमध्ये एकही रुपया निघाला नाही आणि अफवा केली की प्रभाकर लोंढे पत्रकार हे पैसे वाटत आहेत। हे अफवा करण्याचं कारण असे की संबंधित भाजपाचा उमेदवार खडतार प्रवास यूट्यूब चॅनलच्या दिलेल्या बातम्यामुळे धास्तावून गेला आणि त्याला वाटलं आपलं सीट धोक्यात आहे, आपण पडतोय, आणि म्हणून पत्रकारावर दबाव आणण्यासाठी गुंडशाही, झुंडशाही आणि हुकुमशाही पत्रकारावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी वापरली। आणि मग माझा संबंध खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासोबत जोडला। दोघांच्या मध्ये माझा फोटो ठेवला। तो फोटो नानासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेब पाटलांना गुच्छफूल देण्यासाठी गेलो असता त्यावेळेस मागितल्या 3-4 वर्षापूर्वी काढलेला फोटो आज या बाईटमध्ये लावला आणि बाईटमध्ये लावून माझा संबंध खासदार आमदार यांच्याशी आहे आणि खासदार आमदार यांच्यासोबत त्यांचे जवळचे नाते आहेत असं त्यांनी सांगितलं। खरं पाहिला पत्रकार ही पत्रकार असतो, कुण्याही राजकीय पक्षाचा तो संलग्न नसतो। ज्यांना पत्रकार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे असं वाटतंय त्या भाजपाच्या लोकांनी माझ्या चॅनलला येऊन मुलाखत द्यावी, त्यांच्याही मुलाखती घेतल्या जातील। तुमचे कामं माझ्या पुढं आणा, तेही घेतले जातील। हे पत्रकार राणा जगदीशसिंह पाटील यांचा आदर करतात, ओमराजे निंबाळकर यांचाही आदर करतात, कैलास पाटील यांचाही आदर करतात। जवळजवळ सगळ्याच राजकीय पुढाऱ्याचा आदर करणारा प्रभाकर लोंढे यांचा राजकीय लोकांशी कसलीही दुश्मनी नाही आणि कसलंही वाईटपणा नाही। हे सर्व माझ्या धाराशिव जिल्ह्याचे आहेत। सर्व राजकीय पक्ष, या पक्षानं शहरामध्ये आलेला 140 कोटी रुपये निधी वापर करावा, शहराचं कल्याण करावं, रोड नाल्या रस्ते चांगले करावे आणि शहराचा भरमसाठ विकास करावा। याच अनुषंगाने
प्रभाकर लोंढे सातत्यानं शहरामध्ये बातम्या देत आहेत। याचा अर्थ असा की प्रभाकर लोंढे एका राजकीय पक्षाचे पैसे वाटतो असा नाही, कारण पैसे वाटणारा प्रभाकर लोंढे नाही, तर पत्रकारितेला जाहिरात मागणारा प्रभाकर लोंढे असं म्हणा, कारण जाहिरातीशिवाय पेपर चालत नाही। पैसे वाटण्या एवढी कुवत माझी नाही, मी राजकीय पक्षाचा नेता नाही, मी उमेदवार नाही, आणि मी उमेदवार म्हणून पैसे वाटण्या एवढी माझी ताकद नाही। आजही माझ्या घराचे पत्रे फुटलेले आहेत, कुणी येऊन पाहायचं असेल तर पहा, परिस्थिती नाजूक आहे, पण दलाल नाही एवढं मात्र पक्कं, कारण सत्य जनतेच्या पुढं आणण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणीव करून देतो, माझा संबंध राजकीय पुढाऱ्याशी कोणत्याही संलग्न नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाचे पैसे आणून प्रभाकर लोंढे यांनी कुठेही वाटलेले नाहीत। माझ्याजवळ एकही पैसा निघाला नाही, पैसे वाटले असा आरोप लावणं चुकीचं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।